आवाज बंद. ऐका ना अंकल, हे बघा तुम्हाला जे काय हवंय ना ते घेऊन टाका तुम्ही आणि आम्हाला जाऊ दे ना प्लीज, सोडा ना. अरे तू तर पेपर मध्ये असतोय, तुझा फोटो बिझनेसमॅन वाटतोय, तुझ्याकडे तर जबरी माल असेल. दादा तुम्हाला जे पाहिजे ते मला सांगा, मी देतो. आम्हाला सोडा फक्त. तू आम्हाला शिकवणार? तू आम्हाला शिकवणार? हा? अरे हल! माझ्या भावाला हात लावा. ए, भावाला सोड सोड. अरे एका भावाला मारला दुसऱ्या भावाला दुखतो रे. हा? तुझ्याकडे तरी बघितलंच पाहिजे. दादा दादा हे बघा, मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला. शपथ मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला, प्लीज प्लीज आम्हाला जाऊ द्या. हा प्लीज जाऊ द्या. माफी. हा? माफी मागायची. काय दादा? माफी माग. दादा, नाही. माग माफी. दादा, मी माफी मागतो तुमची. प्लीज प्लीज आम्हाला सोडा प्लीज. गुडघ्याव या, गुडघ्याव. हो नका. मी हात जोडून माफी मागतो तुमची, प्लीज प्लीज आम्हाला जाऊ द्या. आईला काय झालंय? ब्रेकफास्ट नीट नाही केलास तू. तब्येत बरी आहे ना तुझी? श्रीकांत, माझी तब्येत ठीक आहे, मला काहीही झालेलं नाही. कंपनीचं काही टेन्शन आहे का? का त्या सूर्यकांत कदमचा परत फोन आला होता? काही नवीन उपद्व्याप केलाय का त्यांनी? त्याचं टेन्शन आलंय का तुला? नाही. मग काय झालंय? एवढं अस्वस्थ तुला खूप कमी वेळा बघितलंय मी. श्रीकांत, श्रीकांत मला मुलांची काळजी वाटते रे. एकदा फोन करून बघतोस कुठे आहेत, काय करतायत. सकाळीच माझा प्रीतम बरोबर फोन झालाय. ते हॉटेलमधनं निघालेत, एन्जॉय करतायत ते. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. श्रीकांत फोन कर, मला आदित्यशी बोलल्याशिवाय चैन नाही पडणार. अहिल्यादेवी किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीच्या ओनर, पण आतून मन मात्र आईचं. श्रीकांत, आई कायम आईच असते. मुलं कितीही मोठी झाली ना तरी आईचं आई पण हरवत नाही. खरंय तुझं. करतो फोन. रेंज मध्ये नाही येत बहुतेक. परत करून बघतो. आउट ऑफ कव्हरेज एरिया. उठ. म्हणजे काय खिशात आहे ते काढून ठेव त्या बॉयनेट. ए पुरी, काय आहे ते काढून ठेव. झालं झाले वागल. प्लीज जाऊ द्या. निघा निघा. गाडीत बस, गाडीत बस. ए थांब. कानातली फुलं. नाही नाही, हे बघा, ही माझ्या आईची शेवटची आठवण आहे. हे घेऊ नका. मग तर ती पाहिजे तर. तुला काय झालं नाही ना? हं? चल गाडीत बस. चल येदा, चल.
कुणाचा आहे? आईचा फोन आहे. वाटलंच मला. इतका वेळ नेटवर्क नव्हता म्हणून फोन नाही आला, नाहीतर ते इतका वेळ थांबत नाही. यार पण आईला तसं बरोबर कळतं ना आपण प्रॉब्लेम मध्ये आहोत. प्रीतम, फोन उचल आणि आता जे काय झालं त्यातलं काहीच सांगू नकोस. हे का असं का? नाही नाही नाही, सासू मॉमला सगळं खरं खरं कळलं पाहिजे. प्रीतम, काय काय घडलं ते सगळं सांगा नी. आई तू जरा थांब 2 मिनिट. ओके. हॅलो. हा आई बोल ना. हॅलो प्रीतम, अरे कुठे आहात आणि फोन का नाही लागत आहेत तुमचे? अगं काय नाही, सगळं ठीक आहे. आम्ही एकदम धमाल करत चाललोय. म्हणजे आम्ही निघालोय, वाखरवाडीला पोहोचल्यावर फोन करतो. हा ठीक आहे. आणि आदित्य? आहे गाडी चालवतो. ओके, मी ठेवतो, पोचून फोन करतो. हा बरं. येस, बाय. इतकं खोटं? अरे बोलावं लागतं ना यार, नाही तर उगाच ती तिथे काळजी करत बसणार. झालं समाधान? झाली सगळी तयारी? हो मॅडम. हे काय? देवीसाठी फुलांची परडी कुठे आहे? आणि देवघर रोजच्या सारखं सजवलेलंही नाहीये. सॉरी मॅडम, रोज पारू पूजेची तयारी करते, ती नाहीये त्यामुळे. त्यामुळे देवघर सजणार नाहीये का? फुलं घेऊन या. हो मॅडम. नैवेद्य आले मॅडम. मॅडम, नैवेद्याला 2 मिनिटं लागतील. नैवेद्याला उशीर का झाला? मॅडम, रोजच्या नैवेद्याचं पारू सगळं बघते म्हणून. आज पारू नाहीये तर नैवेद्य सुद्धा मिळणार नाहीये का? पारू नाही म्हणून सगळी गडबड झाली ग. हो, पारूची उणीव जाणवते. हो ग. खाली ठेवते. आईला अगं हात भाजेल तुझा, खाली ठेव. सावित्री पटकन बघू. जरा काळजी घे ना ग. काय आईला
नको करू ग. काळजी घेत जा जरा. आज मनासारखी पूजा नाही झाली. कसला संकेत असेल हा? पण तुझा फोटो लावलाय. दादा फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलो. वाखरवाडी. तायडी आपल्या गावासारखंच आहे. वैगणी कुठल्या बी गावात जा, समधीकडे ना सारखीच माती. ए स्टुपिड, तू ती डस्ट का उडवतेस? ब्रीदिंग कसं करायचं एवढ्या डस्ट मध्ये? तायडी आपण इथंच राहायचं का? लई मजा येते. वैगणी आपणच समजेच इथं राहूया. ऐक ना, हरीश इथेच जॉईन होतो ना आपल्याला? हो, इनफॅक्ट त्याचा फोन आलेला. तो आला इथे, ऑलरेडी पोहोचला. आपल्याला रिसीव्ह करायला येणं. हा बघ. वेलकम वेलकम वेलकम. थँक्यू. हॅलो. वेलकम हॅलो, थँक्यू. या चला. ओके. गाडी? मी पार्क करतो. ओके. तुझं. चल या लेट्स गो. या. बसा सर. काय गणी मजा येते ना? आदित्य सर, प्रवासात जे काही घडलं प्रीतम सरांनी मला सांगितलं. तुम्ही सगळे ओके आहात ना? आय मीन कोणी इंजर्ड तर नाही झालं ना? या आम्ही सगळे ओके आहोत. पारू, तू ठीक आहेस ना? वय मी ठीक आहे आणि समधी बी ठीक आहेत. तुम्ही पाहिजे होता. आदित्य सरांनी एकेकाला असं टुशुम मारलं आहे. लई मजा आली. सर, इथली सगळी अरेंजमेंट झाली. गावकऱ्यांना एकत्र जमायचा निरोप पण दिलाय. व्हेरी गुड हरीश. प्रीतम सर, अहो आधी गुळ खायचं असतं ना मग पाणी प्यायचं असतं. हो. ओके. द्या. हे काय? आजी या तुम्ही. दिशा मॅडम, अहो याला ना गुळ पाणी म्हणतात. माणूस प्रवास करून दमून आला का नाही तेव्हा त्यांना हे दिलं जातं. त्यामुळे कसं प्रवासाचं समजा शीन समजा थकवा निघून जातो. दाखव. इव, नकोय मला. थँक्स. तायडी मला दी. सर, ते मुलगा चांगला आहे म्हणून तर आईला मॅडमनी त्या हरीचं स्थळ सुचवलं. काय ग? जातो जा. सर, आपले प्रोडक्ट मार्केटमध्ये लॉन्च झालेले आहेत. हे बघा,
ओके वंडरफुल. हे पण या सुपर. गुड वर्क. रिली गुड वर्क, गुड वर्क. आणि हे डोळे परफेक्ट मॅच झालेत सर. हरीश सर, ते डोळे कुणाचे होते काही कळलं का हो? कोणते डोळे? असं काय करताय तुम्ही? अहो तुम्हीच म्हणलात ना की फोटो घेऊन येतो म्हणून. आदित्य सर ना काल फोन मध्ये डोळ्यांचे फोटो बघत होते. हे आता बघतात ना तसंच. हरीश, ज्या मॉडेलचे डोळे आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला का? सांगतो सर. मी आणलेत फोटो. ओके. पण गावकरी आता जमले असतील, सो आपण त्यांच्याशी आधी बोलूयात. येस प्लीज. पारू, तू कंपनीची ब्रँड अँबॅसेडर आहे, सो आपल्या प्रोडक्ट बद्दल लोकांना तू सांगायचंस. मी कसं काय सांगणार? मला मला कसं जमणार आहे ते? का नाही जमणार? जमणार तुला. तुला तुझ्या भाषेत या सगळ्या गावातल्या लोकांना अगदी मनापासून सगळं समजून सांगायचं. सोपं आहे. आदित्य सर पण आणि ती या मेडवाल्या अवतारात जाणार आहे का सगळ्यांसमोर? नाही काय, आफ्टर ऑल ती आपल्या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर आहे. नाही पारू, तुला काही पडलेली नसेल, पण आम्हाला खूप काळजी आमच्या प्रेस्टिजची. या असल्या अवतारात नको जाऊ सगळ्यांसमोर. हरीश, तिच्या हेअर मेकअपची काहीतरी सोय कर. जा ग, अवतार जरा बरा करून ये. येस मॅम. मागे मेकअप रूम आहे, मी दाखवतो. कनी तू बी चल ना माझ्या बरोबर. ये. चल पडते. श्रीकांत, काय वाचतोयस? बऱ्याच दिवसांनी तुझ्या हातात पुस्तक दिसलं. तुमको पढ़ लिया है महबूब, अब किताबों से जी बहलाता हूँ. काय नाही ग, मुलं घरात नाहीयेत, घर खायला उठलं होतं म्हणून यांचा आधार घेतला. बाकी ऑल गुड ना? म्हणजे त्या सूर्यकांत कदमची काही खबर बात? एव्हाना बहुतेक त्याला कळलं असेल ना अहिल्यादेवी किर्लोस्कर काय चीज आहे ते. हो का? बोल ना काहीतरी. काही नाही रे. मला पण मुलांची आठवण येत होती. खूप दिवसांनी आपल्याला दोघांनाच असा वेळ मिळाला नाही का? तुला आठवतंय मुलं व्हायच्या आधी मी ऑफिस मधनं घरी आल्यानंतर आपण बाहेर फिरायला जायचो. हो, आपल्या त्या लाडक्या स्कूटरवर. आणि मग घरी येताना नेहमीच्या ठेल्यावर पाणीपुरी आणि रगडा. आहा, क्या बात है, क्या दिन थे वो. मग काय आदित्य, प्रीतम, कंपनीचा व्याप, मग तू सगळी सूत्र हाती घेतलीस. वेळ कसा बघता बघता निघून जातो नाही का? आहिल्या, मला सांग, आज संध्याकाळी काही प्लॅन नाही ना तुझा? नाही का रे? तो फिर चलो, फिर से पुरानी यादें ताजा करते हैं. श्रीकांत, आजही तू गोळ्या घ्यायला विसरलास ना? सॉरी सॉरी सॉरी. काय पारू असली ना किती आठवणीने हातात आणून देते गोळ्या, त्यामुळे घेता येतात ना.
पारू पारू पारू. या घरात पारू नसेल तर एकही काम होणार नाहीये का? देवघरात गेले तर फुलं नव्हती, नैवेद्य वेळेत तयार नव्हता का? तिकडे ब्रेकफास्ट टेबलवर काय करायचं हे कोणाला माहिती नव्हतं, कारण मेन्यू पारू ठरवते. आज तू सुद्धा गोळ्या घ्यायला विसरलास का तर पारू हातात आणून देते. हे घर पारूच आहे की माझं आहे? अहिल्या, हे घर तुझं आहे, सावरते पारू.